नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। दिंडीवर काळाचा घाला। जेजुरीजवळ 7 वारकऱ्यांना ट्रकने चिरडले, 3 महिलांचा मृत्यू तर 4 जखमी। छत्रपती संभाजीनगरात एफडीएचा दणका, तब्बल 2.93 कोटींचे संशयित खाद्यतेल जप्त, 2 कंपन्यांचे परवाने निलंबित। एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, राज्यभरातील 1485 हेक्टर मोक्याच्या जागांचे होणार खासगीकरण, पीपीपी मॉडेलवर होणार विकास। आणि ऐरोलीत पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीचा केला खून, मृतदेहाचे 3 तुकडे करून फेकले, 11 महिन्यांनी फुटले बिंग। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पाटोदा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत PHN टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या वतीने शालेय साहित्य वितरण व अत्याधुनिक रोबोटिक्स लॅबची पाहणी करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश धस यांनी आमदार श्री शाळा आणि जरेवाडी पॅटर्नच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले। तसेच शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेतही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आमदार सुरेश धस यांच्या शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले। यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व PHN टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रदीप हनुमंत नारायणकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी वसीमा शेख, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, गटविकास अधिकारी संतोष माने, नगराध्यक्ष सौ दीपालीताई राजेंद्र जाधव, सय्यद अब्दुल्ला, महेंद्र गर्जे, गट शिक्षण अधिकारी प्रशांत शिंदे, नायब तहसीलदार अभय जोशी, इक्बाल पेंटर, संतोष मानूरकर, सोमीनाथ कोले, मुख्याध्यापिका सुरेखा खेडकर, शिक्षक, पालक आणि नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेद्रे, पाटोदा। बंदी असतानाही बीड जिल्ह्यात गुटख्याची बेकायदेशीर विक्री सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून बीडच्या LCB पथकाने गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे एक मोठी कारवाई करत तब्बल 7,75,540 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे। जातेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून बीड LCB पथकाने तात्काळ सापळा रचून ही धडक कारवाई केली। या प्रकरणी आरोपी अमोल महादेवराव धोंडरे याच्या विरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशावरून PSI शेखर आवटे, अंमलदार अंकुश वरपे, गोविंद राख, बबन सलगर आणि नितीन वडमारे यांच्या पथकाने मिळून पार पाडली। पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्याने याच पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत अथवा सवलतीच्या दरात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, शेतीपंपाची वीज दिवसा 12 तास उपलब्ध करून देण्यात यावी, चालू खरीप हंगामातील शेती कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, सदर गंभीर परिस्थितीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हा अध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन, जयदेव शिंगणे, बाळू डहाळे आणि सुनीता गिल यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या एका निवेदनात केल्या आहेत। माजलगाव तहसीलमध्ये मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 22 वर्षांपासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फायदा घेतल्याचा प्रकार समोर आलाय। सत्यभामा भगवान जाधव ही महिला सन 1/1/1998 साली मयत झाली, तरीही ही व्यक्ती कागदोपत्री जिवंत असल्याचे दाखवून सदर योजनेचा लाभ घेण्यात आला। माजलगावमध्ये अशा प्रकारचे अनेक बनावट रॅकेट असून सर्रासपणे बेकायदेशीर कामे ते करून देतात असा आरोप मयताचा मुलगा गोविंद भगवान जाधव यांनी केला असून या प्रकरणी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे अनेक निवेदने देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। सत्यभामा भगवान जाधव राहणार शेलापुरी ही मयत व्यक्ती असून त्या जागी विजयमाला शिवाजी जाधव राहणार शिवाजीनगर माजलगाव असे असून संबंधितांवर गुन्हे नोंद करून संबंधित कागदपत्रे, आधार नोंदी, पेन्शन रेकॉर्ड व बँक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी गोविंद भगवान जाधव यांनी केली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे, माजलगाव। अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे वय 21 वर्ष राहणार पट्टी वडगाव या तरुणाची काल अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी 5 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पळून जाण्याच्या प्रयत्नात एका आरोपीचा पाय फ्रॅक्चर झालाय। ज्ञानेश्वर वाकडे हा तरुण लातूर येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता। तो कामानिमित्त दिनांक 11 जुलै रोजी आपल्या गावी पट्टी वडगाव येथे आला होता। रात्री अंबाजोगाईहून काम आटोपून परत जात असताना शेपवाडी आणि धायगुडा पिंपळा दरम्यान त्याचा सामना
कन्हैया उर्फ श्रीहरी मिसाळ, विशाल शिंदे आणि सोमनाथ कांबळे यांच्याशी झाला. सोशल मीडियाच्या कारणावरून सोमनाथ व ज्ञानेश्वरचा मित्र प्रथमेश जोगदंड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मला हलक्यात घेऊ नका अशी धमकी देऊन ते तिघेजण निघून गेले. मात्र त्यानंतर रात्री उशिरा सोमनाथ कांबळे यांनी प्रथमेशला फोन करून तडजोड करण्यासाठी घाटनांदूर येथील रेल्वे गेटजवळ बोलावले. परंतु तिथे पोहोचताच 7 ते 8 जणांच्या जमावाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी ज्ञानेश्वर हा अण्णाभाऊ साठे चौकाच्या दिशेने पळाला. मात्र पाठलाग करून सोमनाथ कांबळे याने ज्ञानेश्वरच्या पोटात चाकू खुपसला. तो खाली पडताच विशाल शिंदे याने त्याच्या डोक्यात वीट मारली तर गोकुळ इचके याने पाठीवर काठीने वार केले. सूरज ताटे, समाधान मिसाळ, कन्हैया मिसाळ आणि गणेश खंदारे यांनी ज्ञानेश्वरला लाथाबुक्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे मित्र प्रथमेश आणि विवेक हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमनाथ केरबा कांबळे, विशाल शिंदे, गोकुळ इचके, सूरज ताटे, समाधान मिसाळ, कन्हैया सोपान मिसाळ आणि गणेश खंदारे या 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत घाटनांदूर येथून 5 आरोपींना अटक केली. परंतु अत्यंत क्षुल्लक वादातून आणि सोशल मीडियावरील वर्चस्वाच्या रागातून ही हत्या झाल्याचे आता समोर आले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील ज्ञानेश्वर वाकडे या तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अंबाजोगाई शहरातील तथागत चौकात सोमवारी पहाटे विवेक करपे नावाच्या शिक्षकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी करून पंचनामा केला. प्रत्येक शक्यतेचा तपास केला जात असून दरम्यान मृताच्या शर्टाच्या खिशात एका खाजगी बस प्रवासाचे तिकीट आढळून आले असून ते शहरात कसे आले, त्यांचा शेवटचा प्रवास कुठून कुठे झाला आणि मृत्यूपूर्वी ते कोणाच्या संपर्कात होते याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात वाटत असला तरीही कोणताही निष्कर्ष काढण्यास अद्याप वाव नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत आहेत. मृत व्यक्तीच्या हालचाली, त्यांच्यासोबत कोण होते तसेच घटना नेमकी कधी आणि कशी घडली याचा उलगडा करण्यासाठी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला जात असून या फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण काय हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अपघात होता की घातपात होता याबाबतची स्पष्ट माहिती वैद्यकीय अहवालानंतरच समोर येईल. तोपर्यंत अंबाजोगाई शहर पोलिसांनी सर्व शक्यता खुल्या ठेवून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.